नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दत्तगुरू सोसायटी गोवंडी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. अर्चना शशिकांत चव्हाण या वहिनींना भेटणार आहोत. मी उभा आहे त्याच्या पाठीमागे दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर मारुती राय सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतात. तशीच प्रार्थना या दत्त महाराजांच्या चरणी करूया आणि दत्तगुरू सोसायटीतल्या चव्हाण कुटुंबाला जाऊन भेटूया. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. समोरच्या कोणाड्यात ठेवले होते गहू. कुठल्या? समोरच्या कोणाड्यात बरं. ठेवले होते गहू. शशिकांतरावांना म्हटलं आदेश भाऊजी आल्यावरच नाव घेऊ. काय सांग त्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. ही आई माझी. नमस्कार. मामा. नमस्कार. छोटी बहीण. नमस्कार. त्या मोठ्या नणंद. नमस्कार. ही मोठी बहीण. नमस्कार. ही 2 नंबर बहीण. बरोबर. मामी आणि या काकी आणि हा आमचा दत्तगुरू परिवार. अरे वा वा. नमस्कार. माझा नमस्कार. मुलगा आहे बाहेर. हो. मुलगा कुठे? आदित. ये. हा का? आदित. हा? हा माझा भाचा आहे. अच्छा. मुलगा कुठे? हा का? हो. स्वतःचं घर सोडून फिरत असतो. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे राहायला होते तुम्ही पहिल्यापासून? इथे संभाजीनगर. कोण कोण होतं घरी? आई वडील आणि काय करायचे आई बाबा? आई घरीच आहे असायची. वडील रेल्वेमध्ये होते. तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म ही चेंबूरमध्ये झालाय आणि मी चेंबूरमध्येच आहे पहिल्यापासून. घरी कोण कोण? आई बाबा आणि आम्ही 4 बहिणी. कसं गेलं बालपण? एकदम मजेत. एकदम मजेत. मग आता मला तुम्हाला दोघांना विचारायचंय, बघितलं कधी यांना? 2000 मध्ये. 2000 मध्ये म्हणजे? साल 2000. साल 2000 ना. मग त्या 2000 मध्ये काय होतं? आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं काय हो? यांचे काका आमच्या शेजारी राहायला होते तर तिथे आमची ओळख झाली. मग तुम्ही तिथेच होता राहायला? यांचे काका आमच्या शेजारी होते आणि हे यायचे तिकडे. काकांकडे यायचे? हो. मग काय काकांकडे यायचं आणि घरी जायचं ना? काय झालं? हे झालं ना सगळं. हे झालं. पण तेव्हा कोणी कोणाला बघितलं पहिल्यांदा? दोघांनी एकामेकाला बघितलं. बघितलं. हा. तिथून पुढे सुरुवातच झाली. नाही सुरुवात पण पहिल्यांदा कसं काय मनात आलं? एकामेकाला ओळखत होतो. मी योगाचा डिप्लोमा करत होते वाशीला आणि त्याचा अॅन्युअल डे होता. त्याचं इन्व्हिटेशन द्यायचं होतं तर सगळ्यांना दिलेलं आणि मी जस्ट त्यांना म्हणाले की माझ्या घरातून कोण बहुतेक नाही येणार. तर हे जस्ट येऊन गेले तिकडे बाहेरूनच बघून कोण येणार नाही म्हणून ते आलेले. कुठे कुठे गेले होते तुम्ही? वाशीला. तुम्ही कशाला वाशीला गेले? बोलवलं म्हणून. यांनी बोलवलं म्हणून. पण मग वाशीला कार्यक्रमाला गेल्यात तेव्हा यांना भेटला नाही? नाही भेटले, बाहेरूनच गेले. का हो? हसू नका आता. मग पुढे काय झालं? पुढे मग एक दिवशी असं त्यांनी विचारलं की असं आहे का तुझ्या मनात काही, आणि नंतर मग मीही हो म्हणाले. एक मिनिट, पण तुम्ही कधी विचारलं त्यांना? 2003 मध्ये. त्यांचं सगळं 2003. मग 2003 पर्यंत तुमच्या दोघांच्याही मनात होता हा विषय? नव्हता, अचानक आला. तुमच्या मनात होतं? आल्यानंतरच विचारलं ना त्यांना. मग डायरेक्ट विचारलं तुम्ही? हो. कुठे विचारलं? ठिकाण आठवतंय? इकडे संभाजीनगरलाच होते. संभाजीनगरलाच विचारलं? त्यांच्या घराच्या इकडे. घराच्या इकडे विचारलं? काकांच्या घरी. एकटे होते तुम्ही जेव्हा विचारलं तेव्हा, का बरोबर कोण मित्र वगैरे होते? नाही. एकटा. मग तुम्ही हो म्हटलं त्यांना? हो, थोडा विचार केला आणि नंतर हो म्हणाले. कधी? 2000 किती? 3 मध्ये? चला, आधी 2000 मध्ये बघितलं, 2003 मध्ये प्रपोज केलं, 2003 मध्ये होकार दिला. हो. पण तुमच्या घरी काही माहिती नव्हतं? नव्हतं, नंतर कळालं. किती दिवस माहित नव्हतं तरी? 8 वर्ष असंच चालू होतं सगळं. कोणालाही संशय नाही आला जरा सुद्धा? आला, थोडाफार आला. कोणाला? बहिणीला आला, आईला आला.
हो. मग मामांना सांगितलं मी असंच आहे. आणि तुमच्या घरी काय झालं? आमच्या घरी पण कळलं थोडं थोडं नंतर. तुमच्या घरी काही प्रॉब्लेम झाला का कळल्यावर? नाही, काय. नाही, काही बोलले नाही. आधी तयार नव्हते सगळे, सगळे तयार नव्हते पण झाले नंतर तयार. पण आता एकदम व्यवस्थित आहे हो ना सगळं? एकदम. मग लग्नाच्या वेळेला काही प्रॉब्लेम झाला काहीच नाही. तुमच्या घरी? माझ्या घरी नाही. माझा मामा आणि माझ्या 2 नंबर बहिणीचे मिस्टर आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन आई बाबांना राजी केलं. पण मग त्याच्यामुळे वाद झाले नाही? नाही झालं. नाही काय नाही. डायरेक्ट लग्न लग्न कधी झालं? 2011. 2000 पासून सुरू झालेला प्रवास 11 वर्षानंतर 2011 मध्ये लग्न झालं. ते कुठे झालं? चेंबूरलाच झालं. चेंबूर? तुमचं सगळं चेंबूर आहे? चेंबूरला. हो. हो की नाही? आणि मग इथे कधी राहायला आले तुम्ही? इथे आता आम्हाला 2 महिने झाले. नवीन नवीन आलाय? हो नवीन नवीन. छान. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू. आणि या शुभेच्छांबरोबरच कमी बोलतायत तर आता वाजवून तरी बक्षीस मिळवून देणार का आपण बघणार. कारण पहिली 3 बक्षिसं या खेळातली मिळणार का बघूया. कुठलं वाद्य आणि पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? मिस्टर. कारण कुठलंही आव्हान म्हटल्यानंतर मिस्टर. हो की नाही? हा घ्या. आधी एक मनात कुठलं जे आहे ते गाणं वाजवा. तुम्ही घरातले ओळखायचं. बघू, मदत करा. गाडीचा हॉर्न वाजवता येईल का? हॉर्न सारखंच वाजले. वाजवा. कुठलंही एक गाणं वाजवा ना. मनात गाणं ठरवा आणि वाजवा. तुम्हाला काय कळलं? नाही नाही. परत एकदा वाजवा ना. पुढे पण वाजवा तर ओळखतील, नाही तर ओळखणार नाहीत. कुठलं हो? डपली वाले डपली मजा. चांगलं वाजवलं होतं. परत वाजवा. कसं वाजवलं होतं? बघूया बघूया बघूया. नाही ना, बरोबर चांगलं वाजवलं होतं. तुमचं बरोबर आहे, यांचा प्रॉब्लेम आहे. आता खेळायला सुरुवात करतो. द्या त्यांच्याकडे एक गाणं निवडा. हे मधलं द्यायचे. आधी मी बघतो. छान गाणं आहे. हा, नीट पूर्ण वाजवा. पुढे पण वाजवा तर येईल ते. परत परत एकदा. मराठी गाणं आहे. 1 2 3 4. बोलू नका. ओळखलं? लवकर. हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस मिळवून देणार का मला? परत वाजवा. हा, वाजवा. म्हणा सगळ्यांनी. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादाने इकडे फोडलाय घाम. अभिनंदन. हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आता पुढचं गाणं तुमच्यासाठी. कुठलं? हिंदी गाणं आहे. हिंदी. परत परत. म्हणा. ते नाही ते नाही. दिल के छोटे नाम बड़े और दर्शन खोटे दर्शन खोटे. तुमच्यासाठी म्हणताय. बरोबर. बरोबर. अभिनंदन. हे 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि आता हे तिसरं गाणं कोण या दोघांपैकी वाजवणार आणि आपण सगळे ओळखणार ते बघणार आहोत.
तिसरं गाणं जर बरोबर ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार हा. एक मिनिट थांबा थांबा. ते इतकं छान वाजवताय आणि तुम्ही ते ओळखू नये ह्याचा प्रयत्न करताय. अभंग आहे अभंग. म्हणा. विठ्ठलालाच माहिती आहे गाणं कसं ओळखलं या लोकांनी. कसं म्हणजे काय तुम्हाला सांगू, घरात विठ्ठलच धावून आलाय. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि आता ही 2 चिठ्ठ्या आहेत, बघू कोणाची नाव आहेत. मीनाक्षी तवटे आणि थांबा दुसरं नाव आहे सुप्रिया चव्हाण. नमस्कार. तुम्ही कोण यांच्या? मी हिची लहान बहीण. कुठे राहता तुम्ही? मी वाशी नाका, चेंबूर वाशी नाका. बरं, हे 11 वर्ष काय चाललं होतं तुम्हाला माहिती होतं? नंतर माहिती पडलं. कधी? तरी लग्नाच्या आधी 1-2 वर्ष आधी. त्याच्या आधी तुम्हाला नाही माहितच नाही नाही? नाही नव्हतं माहिती. बरं लपवून ठेवलं होतं ना. पण कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे, मन मिळावू आहे आणि कधीही कोणालाही मदत करायची असेल तरी तत्पर असते. बर. कधीही. लहानपणी तुम्ही किती जण घरात? आम्ही 4 बहिणी. मग तेव्हा तुम्ही घरात आता 4 बहिणी म्हटल्यावर थोडीशी भांडणं होतच असतील हो ना? हो व्हायची. काय कारण काय असायचं? कारण खाऊवरून काय जास्त, तुझा वाटा जास्त माझा वाटा जास्त, किंवा कपड्यांवरून भांडणं, तुझा ड्रेस घातला माझा ड्रेस घातला ह्याच्यावरून. पण मला सांगा, चौघींमध्ये सगळ्यात जास्त कोण भांडणं करायचं? मीच करायची जास्त. तुम्ही? मी लहान होती ना, मारायची सुद्धा. तुम्ही? हो सगळ्यांना? सगळ्यांना. म्हणजे अगदी मी लाडकी होती घरात. त्यामुळे तुम्हाला काय राग आला की तुम्ही डायरेक्ट हात उचलला? कोणालाही. पण 4घी जणी समजा आता शेजाऱ्यांचं काही झालं, समजा कोणीतरी एकीची मस्करी केली असती तर 4घी धावून गेला असता. हो नक्कीच. पण डॅशिंग पण होता तुम्ही? हो तेवढीच. कधी पकडलंय कोणाला, धरलंय रस्त्यात? नाही, हिनी धरलेलं आहे. हिनी धरलेलं आहे, अगदी मारलंही आहे. काय हो? हो हो रंगपंचमीच्या वेळेस. मला का तुम्ही गप्पा आहात ते आज कळलं. म्हणजे एकदम तापट होत्या. हो हो. म्हणजे तसं कोण असं आपल्या समोर आलं की कसं त्याला बोलायचं, किंवा आपलं कोण चुकीचं असेल तर पटकन एक मारण्यात पण ती हुशार आहे. बरं झालं ना बहीण आली. त्या म्हणाल्या लहानपणी मी खूप मारायचे. हो जस्ट मारायची म्हणजे जस्ट असं, ती लहान होती ना, घरात शेंडेफळ म्हणतात ना असं. हो. आमच्या सगळ्यांची लाडकी आहे ती. तुमचा नंबर 3, हो, त्यांचा माझा. नंबर 4. 4. मग लग्नाच्या दिवशी हा या कशा शांत होत्या, हसत होत्या, नाचत होत्या खुश होते सगळे की तुम्ही चालला म्हणून? माझा नंबर लागेल आता पुढे. म्हणून किती मिस करता बहिणींना? भरपूर. पण आम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे जवळ चेंबूरमध्येच राहतो, त्यामुळे काय भेटतोच एकमेकाला. कधी कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही तिथे पोहोचलेलो असतो, म्हणजे 4घींपैकी. हो ना. हो. तुम्ही कोण यांच्या? नणंद. हा बरं, तुम्ही कुठे राहता? ठाण्याला. तुम्ही काय सांगणार वहिनीबद्दल? खूप छान आहे, मन मिळावू आहे. हा, त्याचे आज बहिणींचे प्रताप तुम्हाला माहिती होते? नाही आधी नव्हतं माहिती. पण तसा काय आता इकडे आला का त्याचा? नाही नाही effect? तसं काही नाहीये. नाही. किती बाजू घेताय तो सगळे जण तुमचे. पण चांगला स्वभाव. हो चांगलं तुम्ही आहे. काय सांगणार त्यांच्याबद्दल? त्या पण मनमिळावू आहेत आणि मेन म्हणजे घरात त्या मोठ्या आहेत, म्हणजे माझ्या मिस्टरांनंतर. तर कधीही काही घरातले प्रॉब्लेम असतील तर त्या पहिल्या आमच्याकडे येण्याआधी त्या सॉल्व्ह करतात, त्यामुळे आम्हाला टेन्शन नसतं घरामध्ये. आता यानंतर तुम्ही दोघी यांना बक्षीस मिळवून देणार का मला बघायचंय. घरात 3 वस्तू लपवून ठेवल्यात. चांदीचं नाणं तुम्ही घेऊन यायचं, चांदीचा कुंकवाचा करंडा आपण, आणि चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती आहे ती तुम्ही आणायची. वेळ 1 मिनिटाची आहे, तिघांना मिळून. बघूया काय होणार या खेळात. वेळ सुरू झाल्यानंतर मी जे वाक्य वाचून दाखवणार त्या वाक्यामध्ये ते ठिकाण दडलेलं आहे, ज्या ठिकाणी चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा किंवा चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती लपलेली आहे. बघूया घेऊन येणार का 1 मिनिटात. पहिलं वाक्य तुमच्यासाठी.
गावाला जाताना कपड्यासाठी ही लागतेच. सांगा तुम्ही, घरातले सांगू शकता. बॅग बॅग चांदीचं नाणं आणायचंय, 10 सेकंद झालेली आहेत. ठेवा तिकडे, बसा. तुमच्यासाठी केलंही गेलं, तुपही गेलं, हाती आलं दुपाटणं. वेळ सुरू झाली. शोध. तेल. किचन किचन. तेलाची बरणी. किचनच्या वर. कुठे आहे ती सांगा त्यांना कसं. हा, किचनच्या वर. 30 सेकंद झाली. आणि आता तुमच्यासाठी वरून काटेरी, आतून रसाळ. फणस किचन मध्ये आहे. राजापूरवरून गाडी आलेली दिसते. एसटी आलेली दिसते राजापूरवरून. ठेवा. अभिनंदन. चला, 3ही वाजते. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही तुम्हाला मिळाला, अभिनंदन. ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती तुम्हाला मिळाली, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू. गप्पा झाल्या, गाणी झाली, कथा कळली, बक्षिसं मिळाली. आता या शेवटच्या टप्प्यावर घरातले तुमच्याबद्दल काय म्हणतात ते ऐकूया. सांगा मोठ्या ताई. ही खूप छान आहे आणि डॅशिंग आहे, जसं मगाशी मीनाक्षींनी सांगितल्याप्रमाणे, आणि खूप हुशार आहे आणि संघर्ष करून सगळं मिळवण्यात आतापर्यंत यशस्वी आहे. बर, पण मला सांगा, त्या डॅशिंग आहेत म्हणजे तुम्ही काही शांत आहात का? नाही, मी पण पण हे माहिती होतं तुम्हाला काय चाललंय यांचं 8 वर्ष? नाही, नंतर शेवटी माहिती पडलं, जसं तिने सांगितलं 1-2 मग तेव्हा वर्षाबरोबर माहिती तुम्ही पडलं. लगेच होकार कसा काय दिला? लगेच होकार नाही दिला, घरामध्ये सगळं चर्चा झाली, मामाला सांगितलं, जरा डॅशिंगपणा सगळा बाहेर आला असेल, हो ना? मामाने आणि मग माझ्या 2 नंबर बहिणीच्या मिस्टरांनी पुढाकार घेऊन घेतलं. बरं, त्यांच्याबद्दल काय सांगाल? ते शांत आहेत, अबोल आहेत, फार कमी बोलतात. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही जे शांत आणि अबोल आहात ते या 4 मेव्हण्यांचा प्रभाव आहे का? असं काय नाही ना. द्या इकडे. जावई खूप चांगले आहेत, शांत आहेत, बर, कसल्याही गोष्टीत जाणार नाही, कसे आहेत. हो, एकदम चांगले आहेत. पण ही मुलगी तुमची प्रेम करेल असं वाटलं होतं का हो नाही लहानपणी? नाही, हा? नाही पण जमवलं की नाही मुलीने? जमवलं. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून जमवलं. हो नाहीतर परत शोधाशोध करायला लागली असती. नाही, तिघींनीही जमवलं, छान जमवलं. आपलं आपलं स्वतःच जमवलं, त्रास नाही दिला मी. आईला. पण आता तुम्ही काय समाधानी आहात? हो 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 ना. पूर्ण समाज. अजून कोण बोलणार? मामांकडे द्या त्या. त्या चारी भाषा ही आमची एक प्रॉपर्टीज आहे, तर त्यामुळे त्यांचा काय दुःख असा येऊ नये याच्यासाठी आमच्या सगळ्यांचं खटपट असते. तर त्यांना सुखाचे दिवस यावेत हीच इच्छा असते आमची सगळ्यांची. किती मस्त. हा, मामांचं खूप प्रेम का हो? खूप दोन्ही मामांचं आमच्यावर आणि आमच्या दोन्ही मामी आहेत त्यांचंही आमच्यावर खूप प्रेम आहे. कारण त्यांच्या एका वाक्यात बरंच हो काही हो, झालं भरपूर की माझ्या 4ही भाषा ही आमची प्रॉपर्टी हो. आहे. आमचा एकही निर्णय आमच्या मामाशिवाय हे होत नाही, आम्ही त्याला सांगितल्याशिवाय काही करत नाही म्हणजे. म्हणून त्यांनी लग्न सुद्धा ठरवलंच होता. करायचा निर्णय मामाला सांगितला. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद? क्षमा आई वडिलांची आणि माझ्या सासू सासऱ्यांची मागेन, कारण की आम्ही हे असं लग्न केलंय म्हणून. त्यांच्याही काही इच्छा होत्या असतील की आपल्या मुलीने किंवा आपल्या मुलाने असं आपल्या मनासारखं करावं, तसं झालं नाही. आणि धन्यवाद आई बाबा, ताई, माझी मोठी बहीण, माझ्या बहिणी, माझे मामा मामी आणि माझे मिस्टर, की जे मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतात. तुम्ही क्षमा कोणाची, धन्यवाद? तेव्हा आता काय आई वडिलांची मागावी लागेल, कारण त्यांना जर म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार करायचं होतं. बरोबर. आणि मी मोठा धन्यवाद, असल्यामुळे तुम्ही मोठे होता हो. आणि मोठा पराक्रम केला म्हणून. आणि मोठा स्वर्ग. आणि धन्यवाद त्यांचेच म्हणावे लागतील आणि सासू सासऱ्यांच्या ताईचे. हो ना. ताई डेंजर आहे ना. माझी मोठी बहीण आहे ना, तिच्यामुळे आम्ही इथपर्यंत आता आणि खास म्हणजे करून आहोत. मामांचे. मामा पण याच्यात आहेत. पण समाधानी आहात? हो हो, नक्की. हो ना. नक्की. त्या दोघांनाही शुभेच्छा देऊया, यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.